इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंद आचार्य भगवान की जय। प्रवचन सारमध्ये पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 51 जयसेनाचार्यांची आज ती घेऊ नका पुस्तक दुसऱ्या पुस्तकात प्रमाद आणि परिणाम शुद्धी पुढची दोन कारण म्हणजे काल प्रमाद त्यांच्याजवळ अजिबात नसतो. आपण धर्माच्या बाबतीत म्हणजे चक्रवर्ती समोश्रणात का जातो हे विचारलं होतं ना काल. सगळ्यांनाच प्रश्न होता म्हणून पहिलं सांगितलं होतं प्रश्न विचारता येत नाहीत घरात बसून. भलेही शक्ती आहे की घरातून तो ऐकू शकतो, सगळं ग्रहण करू शकतो, पण विचारू शकत नाही म्हणून. दुसरं सांगितलं होतं विनय बहुमान प्रगट करण्यासाठी वगैरे तो समक्ष जाणारच. तिसरं प्रमादी नाही आहे. जसं की घरात बसून ते कोण म्हटलं की आम्ही टी व्हीवर बघतो, दर्शन करतो किंवा मोबाईलवर वगैरे आम्ही प्रवचन ऐकतो, पण त्याच्यामध्ये प्रमाद आहे आणि मग चक्रवर्ती प्रमादी नसतो म्हणून सांगितलं पाप आहे 5 प्रमाद. मग त्यामुळं तिथं जिथं तो सामान्य जनांची काळजी घेतोय किंवा गुरुजन आले मुनी आले तर त्यांच्या आदरासाठी पुढं जातोय, कल्याणी काय कुठं कळलं किंवा कोणाला केवळ ज्ञान झालं की लगे पहिल्यांदा तो जातोय, तर मग इथं समोश्रणात दिव्यध्वनी कीर्ती आहे म्हणल्यावर तो कसं मागं सरकणार. त्यामुळं तिथं तो प्रमाद करत नाही. आणि चौथं सांगितलं की घरात बसून परिणामांची विशुद्धी होत नाही. आणि मग त्या समोश्रणात त्या आयतनात त्यांच्या सानिध्यात असताना जे विशुद्धी असणार त्याच्या निमित्तात, तर ती विशुद्धी इतर ठिकाणी नाही म्हणून समोश्रणात साक्षात जाऊन दिव्यध्वनी ऐकतो. म्हणलं ना म्हणून तर भलेही अज्ञानी आहे समोर जाऊन बसलाय तरी सुद्धा क्रोधादी कषायाचा आपोआप अभाव होतो, विभावांचा त्याग होतो. म्हणून आयतनात म्हणून सांगितलं ना की आयतनात राहायला पाहिजे. बरोबर आहे. एवढंच म्हणलं ना की इथं बसलाय तुम्ही, शास्त्र ऐकून बाहेर गेलो आणि समजा समोर कोणीतरी आलं, लगेच परिणाम कसे बदललेले असतात. ते जिथं असताना तशा परिणामांमध्ये उलाढाल दिसून येत नाहीत. म्हणजे आम्हाच्या जवळ बसल्यानंतर त्यांच्या संपर्कात जिवंत बसलेलं असतं, वर माडीवर गेले आपल्या संपर्कात येतो शरीराच्या. म्हणजे जोपर्यंत बसतो त्यांच्याजवळ तोपर्यंत शरीराचं जाणवत नाही, आणि जेव्हा एकटा असतो त्यावेळेस मग शरीर त्रास द्यायला लागलेलं वगैरे, म्हणजे कुठेतरी उपयोग गुंतून असतो ना त्यावेळेस तिथं तेवढी आपली बाधा नसते. बरोबर. सत्संगती सदा घडो म्हटलं ना, तर सांगितलं म्हणून की परिणामांची विशुद्धी हे चौथं कारण सांगितलं होतं. म्हणून चक्रवर्तीसारखं समक्ष जाऊन ग्रहण करा. धर्म जेव्हा ग्रहण करतोय त्यावेळेस मग काल आम्ही हेच घटवलं की म्हटलं थिएटरमध्ये पिक्चर चालू आहे म्हटल्यावर जाऊन तिथे साक्षात बघायला जाता, जाऊ देत ते पण कोणीतरी तेच सिने स्टार कोणी सेलिब्रिटी गावात आलं म्हटलं तर घरात बसून कुठं टी व्हीवर दिसायला लागलाय तरी पण नाही आहे, इथं चालाय म्हटल्यावर पहिल्यांदा जाणार भेटायला बघायला वगैरे. किंवा कोण क्रिकेटर आलं, कोणीतरी नेता वगैरे आला म्हणलं की आमच्याकडं आला म्हणून. मग काय म्हणजे साक्षात तिथं दर्शन करण्याचे भाव त्यांचं किंवा ते जाऊन भेटण्याचे भाव मग इतर ठिकाणी लौकिकामध्ये करतो, तर मग समोश्रणासाठी का मागं सरकतो. म्हणजे इथं वर्तमानामध्ये मंदिर हेच समोश्रण आहे म्हणून सांगितलं ना, मग तिथं आपण जायला मागं सरकतोय किंवा जाऊन साक्षात प्रवचन ऐकायला मिळते, देवदर्शन मिळते, तर घरात बसून असं ऑनलाईन वगैरे ऐकणं हे बरोबर नाही. करायलाच पाहिजे, तसंच पाहिजे खरं तर. नाहीतर अकलूज पुरतं तर बंद करायचं, बाहेरच्यांना चालू ठेवायचं. कारण तेवढ्या निमित्तात म्हणजे समोर असल्यावर एक उलट काय म्हणायचं, त्यांना काहीतरी सांगायला सुचतं किंवा तुम्हाला उद्देश पण लिहावा, म्हणजे असं म्हणजे
वाटेल ते असं करणार नाही, सोड करता येत नाही तसं अकलूज पुरतं वगैरे असं काय. पण सगळ्यांना समजायला पाहिजे हो त्याच्यातून की आहेत त्यागी इथं, तर साक्षात ऐकायला पाहिजे येऊन. तुम्ही पण घरात बसून करताय तर चुकीचं आहे. काय म्हणून अकलूज मधल्यांनी जॉईन करू नये. नाही नाही मग तेच की ते नंतर ऐकतेत ना, ते चुकीचं आहे. इथं समोर यायला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय, आम्हाच्या समोर. बाकीच्यांना नंतर पाठवता येते, ऑनलाईनच बंद केलं तर सगळी राव घेतले येते, बाकीच्यांना 1 तासानंतर पाठवलं जातं. म्हणून अकलूज मधल्यांनी सावधान व्हा, तुम्हाला दिवेध्वनी बंद होणार आहे घरात. इथं येऊन गुरुच्या समोर बसा तर ऐकायला मिळेल. तुमचे भाव उलट करा ना, जाऊ दे कोण अडवायला आणि सांगायला कशाला पाहिजे. तुम्ही स्वतःहून तसं पुरुषार्थ करा की समोर मिळावं. परगावच्यांनी पण हे भाव करायचं उलट. इथं तुमच्या गावात नाही आहे तर उलट ही भावना सतत असावी की आपल्याला त्यांच्या सानिध्यात जाऊनच ऐकायचं आहे, किंवा तसं आपल्याला मिळावी वाणी, त्यांचं सानिध्य मिळावं. बघा तुमच्या गावात गुरु येतील. जर तुम्ही आला नाही इथं तर तुमचं पुण्य असेल तर गुरु आपल्याला जवळ मिळतो. चला, जसं म्हणलं त्या मुलांना, लहान मुलांना खेळणी वगैरे देतो म्हणलो, काहीतरी फोटो दाखवलो, ते समाधान होत नाही जोपर्यंत तुम्ही साक्षात हातात देत नाही. जोपर्यंत ते त्याला फील होत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही. मग त्याला कळत आहे की ही खरी वस्तू नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये आनंद नाही आहे. जर आपल्याला ते मिळालं तरच आनंदी आहे आपण. जसं ते सांगतात ना, अम्मा उदाहरण सांगत होते की ते काय होतं, उंदीर ह्याच्यात सापळ्यात अडकायचं म्हणून त्या सेठजीनी, कंजूस सेठजी होते, आणि त्यांनी त्या जिलेबीचं चित्र टाकलं. तर ते उंदीर येऊन काय जिलेबीचं चित्र खायला येते म्हणून त्याला वाटलं, आणि मग त्यांनी ते कंजूस म्हणून ते चित्र अडकवलं त्या सापळ्यामध्ये. पण ते काय म्हणायचं, त्याचंच अन्न खाल्लेलं ते उंदीर. त्यामुळं ते त्याच्यापेक्षा चतुर. त्यांनी काय केलं, उंदराचं चित्र आणून टाकलं सापळ्यात. म्हणजे असं आपण करतोय की साक्षात ती वस्तू नाही आहे समोर, तर त्याचा आनंद कसा मिळणार आहे. म्हणून म्हणलं इथं समोर मिळतंय तर समोर येऊन भोगा, उलट त्याचा अनुभव घ्या. कारण ज्ञानीचं सानिध्य खूप अल्प मिळत असतं आणि भाग्यवानांना मिळतं, सगळ्यालाच मिळेल असं नाही. मामाने काल तेच उदाहरण सांगितलं ना इथं, की ते काय आले होते, दिशेला जात असताना समोर ते गाय होती म्हणले, आणि त्या गाईला आम्हाला भाव झाले की त्या गाईला काहीतरी संबोधन करावं म्हणून. मग त्याच गाईच्या समोर वरून सांगत होते माताजी. तर त्या गाईला इतकी उत्सुकता की ते जेवढं दोरीचं लांब जाईल, आम्हाच्या जवळ येता येईल तेवढं ती जवळ आली, आणि तिचं विनय दाखवलं तिने, काय हात मान वगैरे खाली करून असं सांगितलं आम्हांनी. आणि मग तेव्हा नमोकार मंत्र सांगितलं तर तिला खूप आल्हाद होता, खूप परिणामामध्ये असं दिसलं आम्हांनी असं सांगितलं. म्हणजे इथं प्राणी ऐकायला धडपडायला लागलेत, प्राण्याला वाणी मिळाली, आणि माणसं रिकामे राहायला लागलेत. म्हणजे असं नकोय. आपल्यापर्यंत गुरु आलेत गावात म्हटल्यावर सगळ्यांनी मिळवा. म्हणजे उलट जेवढं मिळेल शक्य तेवढं त्यांनी आपण पुरुषार्थ करायला पाहिजे, मिळवायला पाहिजे. बाकी तर जिनवाणी आहेच की सगळ्याकडं नाही आहे का, पण त्यात भाव काय काढायचा हा आपल्याला साक्षात ऐकल्यावर जास्त प्रभावित असतो तो. चला, कोणाला काय वाटलं असतं तर क्षमा, माझा भाव चांगला आहे सांगण्याचा. पंचास्तिकामध्ये 51-52 गाथेचं जयसेनाचार्यांची टीका घ्यायची आहे, एकदा गाथा म्हणून. अथ दृष्टांत दार्ष्टांत रूपेण द्रव्य गुणानां कथंचित अभेद व्याख्यान उपसंहारः कथ्यते. नंतर दृष्टांत दार्ष्टांत रूपाने द्रव्य गुणांचं कथंचित अभेदाचं व्याख्यान, त्याचं उपसंहार सांगतात. म्हणजे जे आतापर्यंत चाललेलं समवायाचं प्रकरण होतं, द्रव्यगुणामध्ये कथंचित भेद आहे, अभेद आहे हे सांगत होते, तर त्याचाच खुलासा करून दृष्टांत रूपाने ही गाथा दाखवत आहेत, आणि त्या व्याख्यानाचा उपसंहार म्हणजे शेवट करतायत. तुमचं पान नंबर 93 आहे. 57 गाथा आहे जयसेनाचार्यांची, अमृतचंद्राचार्यांची 51-52 आहे. वर्णरसगंध फासा परमाणु परुविदा विसे
दौवादोयणण्णाण्णत्तपगासगा होन्ति दंसननाणानितः जीवनि बद्धानि नण्णभूतानि ववदेसदोपुदत्तं कुवन्ति हिनो सभावादो. विशेषेहिम पाहिजे ते पाठभेद दिला इथं पण विशेषेहिमची तृतीयाचा बरोबर अर्थ लागतो. तर वर्ण रस गंध स्पर्श जे परमाणूमध्ये प्ररूपित केलेले आहेत ते दौवादो अनन्ना द्रव्यापासून अनन्य असतात. आणि विशेषेहिम विशेष म्हणजे कोण, गुण आणि पर्याय ह्यांच्याद्वारे दौवादो अण्णत्त पगासगा होन्ति अन्यत्व प्रकाशित केलं जातं. विशेष म्हणजे गुणपर्यायाच्याद्वारे द्रव्याचं अन्यत्व प्रकाशित केलं जातं, म्हणजे कथनचित अन्यत्व आहे हे दाखवलं जातं. हे दृष्टांत झालं. आणि दार्ष्टांत रूपाने काय सांगितलं होतं, दर्शन ज्ञान तसेच घ्या की शास्त्र आहे तिथं, शिवायला नको तेवढं सांगा त्यांना. ववदेसदो पुधत हे दंसन नाणानी तहा त्याप्रमाणे दर्शन ज्ञान आदी अनंत गुण जीवाशी निबद्ध आहेत, म्हणजे जीवाशी अनन्यभूत आहेत. जीवामध्ये दर्शन ज्ञान हे सगळे अनन्य रूप राहतात. ववदेसदो पुधत्तम कुवंती व्यपदेशाच्या अपेक्षेने द्रव्यगुणामध्ये म्हणा किंवा दर्शन ज्ञान आणि जीवामध्ये पृथक्त्व केलं जातं, पण स्वभावाने पृथक्त्व नाही नसतं. काय सांगितले मी, व्यवहाराने किंवा व्यपदेशाच्या अपेक्षेने द्रव्यगुणामध्ये पृथक्त्व दाखवलं जातं, पण स्वभावाने जीवनी ज्ञानदर्शन किंवा द्रव्य आणि गुण हे सर्वथा पृथक रूप नाहीत असं. म्हणजे द्रव्य आणि गुण हे सर्वथा वेगळे नाही आहेत हे प्रकरण चाललंय. ज्यांनी कोणी असं मानलं त्यांचं खंडन करण्यासाठी अनेक प्रकारांनी उदाहरण देऊन वगैरे आचार्यांनी खुलासा केलाय. वर्णरसगंध स्पर्श पुद्गल परमाणु रूप उद्गल द्रव्य में कहे गए हैं. क्या करके कहे गए हैं, विशेषों द्वारा. सॉरी मी वरचं वाचायचं होतं गाथार्थ. परमाणु रूप द्रव्य में प्ररूपित किए गए वर्ण रसगंध स्पर्श है वे पुद्गल द्रव्य से अनन्य वर्तते हुए विशेषों द्वारा अन्यत्व को प्रकाशित करने वाले होते हैं. उसी प्रकार जीव में निबद्ध दर्शन ज्ञान जीव द्रव्य से अनन्य वर्तते हुए कथन द्वारा पृथक्त्व को करते हैं, स्वभाव से नहीं. म्हणजे कुठलंही द्रव्य स्वभावाने त्याच्या गुणापासून भिन्न नसतं. म्हणजे तुमचा स्वभाव कळण्यासाठी म्हणून सांगतायत की ते गुण तुमच्याशी अभिन्न आहेत. वाचा वर्णरसगंध स्पर्श परमाणु द्रव्यामध्ये प्ररूपित केलेलं म्हणजे सांगितलेलं आहे. काय करून, कोणाच्या द्वारे करून, नाही त्यांचं पुस्तक वेगळं तेच आहे की त्याच खाली आहे. बरोबर आहे, इकडं हो तेच काढले ते इथंच आहे की परमाणु वर्णरसगंध स्पर्श हा परमाणु प्ररूपिता. ते वाचायचं विशेषो हि इति पाठांतरम. कोणाच्या द्वारे प्ररूपित केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, तर विशेषांच्या द्वारे. पण काय अन्यत्व म्हणलेत का, अन्यत्व शब्दच आला नाही की. बर,
तर वर्णरसगंध स्पर्श हे परमाणूमध्ये आहेत असं सांगितलं. मग कथन जिथं आलं तिथंच अन्यत्व आलं, म्हणजे व्यवहार आला. त्यामुळं कशाच्या अपेक्षेने सांगितलेलं आहे, तर विशेष म्हणजे संज्ञा लक्षण प्रयोजनादी भेदांच्या अपेक्षेने, अथवा विशेषोही असं पाठांतर सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे कोण? विशेष गुणधर्म स्वभाव, अशा प्रकारे हा अर्थ आहे. अथवा विशेष गुण धर्म स्वभाव ही स्पष्ट कहे गए है, म्हणजे हे एक अर्थवाची सांगितलेत. विशेष गुण म्हणा, धर्म म्हणा किंवा स्वभाव म्हणा. ते कशा प्रकारचे आहेत? परमाणू द्रव्यापासून. एक मिनिट, काय कुठं अर्थ लागेच ना की कुठून लावलेलं आहे? पृथक आहे, अन्य आहे, अनन्य आहे, काहीच नाही लावलं त्यांनी. हां, पुढं आलं आहे अनन्या. निश्चयने अनन्ये, निश्चयने अनन्य असतात किंवा अनन्य सांगितलेले आहेत. काय मागंपर्यंत पूर्ण वाक्य आता उलटं लावायचं. कसं? निश्चयाने अनन्य असल्यामुळे परमाणू द्रव्यापासून हे जे विशेष गुणधर्म स्वभाव आहेत, जे की वर्णरसगंध स्पर्श परमाणूमध्ये प्ररूपित, ते अनन्य असतात. एवढं मागं लावायचं. म्हणजे परमाणू द्रव्यापासून स्पर्श रसगंध वर्ण हे अभेदरूप आहेत, अनन्य आहेत, स्वभावाच्या अपेक्षेने, निश्चयाने. द्रव्य आणि परमाणू लावायचं का परमाणू गुण? परमाणू द्रव्य आणि त्याचे गुण. असं लावायचं. कारण परमाणू हेच स्वतः पुद्गल द्रव्य आहे ना, आणि त्याचे गुण म्हणजे वर्णरसगंध स्पर्श. पश्चात व्यवहारनयेन संज्ञादिभेदेन अन्यत्वप्रकाशकाः भवन्ति यथा इति दृष्टान्तगाथा गता. म्हणजे हे सगळं निश्चयनयाने असं आहे असं सांगितलं. नंतर व्यवहारनयाने किंवा पश्चातचाच अर्थ व्यवहारने असतो बरं का, आणि तावतचा अर्थ निश्चयने असतो, असं मागच्या गाथांमध्ये पंचास्तिकामध्ये सांगितलेलं आहे. पश्चात म्हणजे व्यवहार आणि तावत म्हणजे निश्चय. मग व्यवहारनयाने संज्ञादी भेदाच्या अपेक्षेने अन्यत्व प्रकाशित केलं जातं किंवा अन्यत्वाचं ते प्रकाशक आहे. अशा रीतीने दृष्टांत गाथा गेली. म्हणजे काय सांगायचं होतं? निश्चयनयाने तर हे सगळे द्रव्याशी अभेदरूप आहेत, पण व्यवहाराने जेव्हा सांगायला लागतं त्यावेळेस तिथं भेद केल्याशिवाय सांगता येत नाही. अखंड द्रव्याला तुम्ही एक्सप्लेन कसं करणार? म्हणजे त्याचं भेद करून कथन केल्याशिवाय काय? तुम्ही काय केली? खीर केली. कशी केली? खीर केली. सांगायचं म्हटल्यावर तुम्हाला भेद करून त्यात दाखवावं लागेल ना, हे घातलं ते घातलं, काय आईस्क्रीम केलं होतं, कसं केलं? म्हणजे व्यवहार कथन केल्याशिवाय, मग कथन करताना भेद केल्याशिवाय त्याचं आपण काय म्हणतात वर्णन करून सांगू शकत नाही. म्हणून जिथं व्यवहार आला तिथं भेद आला, तिथंच विकल्प आले, तिथंच तो कथन आलं. त्यामुळं म्हटलं व्यवहार संज्ञादी भेदाच्या अपेक्षेने अन्यत्वाचं प्रकाशक आहे. जे संज्ञादी भेद केले त्याच्या अपेक्षेने द्रव्य आणि गुणामध्ये वेगळं वेगळं करून दाखवलं जाणार. मग ही सांगितली दृष्टांत गाथा. पुढं त्याप्रमाणे दर्शन ज्ञान हे दोन कशा प्रकारच्या, कशा प्रकाराचे का कशा प्रकारामध्ये, दोनों किस प्रकार से होकर, तर जीवामध्ये निबद्ध होऊन. द्वे म्हणजेच दोन, हे कोण? दर्शन आणि ज्ञान. पुन्हा देखील कशा प्रकारचे? निश्चयने प्रदेश रूपाने अनन्यभूत असलेले दर्शन ज्ञान हे जीवाशी निबद्ध आहेत असं मागं लावा. अशा प्रकारे असताना ते काय करतात? थांबा, काय अर्थ केला? ऐसे होकर वे दोनों क्या करते हैं? असे असताना ते दोन्ही काय करतात? दर्शन ज्ञान किंवा द्रव्य आणि गुण. व्यपदेशतः व्यपदेशाच्या अपेक्षेने संज्ञादी भेदाने
पृथक्त्व नानात्व कुरुतः, नानात्व केलं जातं. म्हणजे द्रव्य आणि गुणामध्ये या संज्ञादी भेदाच्या पेक्षेने नानापणा केला जातो, अन्यत्व केलं जातं स्पष्ट रीतीने. हां, पण स्वभावाच्या अपेक्षेने म्हणजेच निश्चयाने भेद नाही. म्हणजेच द्रव्य कसं आहे, गुणांची अभेदरूप तन्मय रूपच आहेत, तिथं भेद नाही. जेव्हा म्हणून म्हणलं ना अनुभूती घेतो त्यावेळेस कसा स्वाद आहे, अभेद आहे. तिथे कुठं भेद केला जातो, ज्ञान जाणतोय, दर्शन जाणतोय मी, आता आनंद मला जाणीवेत येतोय, असं वेगळं वेगळं नाही आहे. अभेद स्वाद घेतला तरच आत्मा ग्रहण होणार, नाहीतर जोपर्यंत भेदात राहणार तोपर्यंत व्यवहारातच आहे. म्हणून अनुभूती घ्यायची तर कशी घ्या म्हणलं, अभेद घ्या. आणि वस्तूचं स्वरूप समजल्याशिवाय अनुभूती यथार्थ होत नाही. काय कळलं, प्रत्येक वस्तूचं हे स्वरूप समजायला पाहिजे. मग त्यासाठी छान घेतलं उदाहरण बरं का वर्णिजींनी एक. वस्तू स्वरूप समजून घेत नाही म्हणून तुम्हाला अजून अज्ञान आहे, तर त्यासाठी एक उदाहरण सांगितलंय. यथार्थ ज्ञान तो कर लो फिर जो चाहे करना. पहिल्यांदा वस्तूचं स्वरूप तर समजून घ्या, मग तुम्ही पुढं काय पण करा, योग्य करणार. किसी के एक दामाद थे, वह बिना पढ़े लिखे थे, एक समय ससुराल में गए. म्हणजे अनपढ होता ते, ऐकू त्यांना ते जवळ बसा माझ्या. हां, ते एकदा ससुरालमध्ये गेले. वहाँ सभी इन्हें आदर करते थे, ऑब्वियसली जावई आहे म्हणल्यावर आदर करणार. तथा इनका चित्त बहलावा करते थे, सगळेजण येऊन त्यांचं मनोरंजयमान करणार. दामाद साहब के पिताजी कुछ समय से बीमार हो गए थे, सासरे त्या मुलीचे. सबको पता चल गया था. ससुराल में पिता की अर्थात इनकी पत्नी के ससुर की चिट्ठी आई. उसमें लिखा था, अब तबीयत अच्छी हो रही है, चिंता करने की ज़रूरत नहीं है. सभी के सामने पत्र गया. औरतें नहीं पढ़ सकी. तब कहा, लालाजी साहब म्हणजे दामादजी, त्यांच्याकडून पत्र वाचा. दामाद कसे होते, अनपढ. पण सांगणार कसं आता, मला पडता वाचता येत नाही म्हणून. सगळ्याच्या समोर इतकं मला इज्जत देतात म्हणल्यावर नाचकी कसं करून घेणार. उन्हें दिया गया पत्र, तो वह पढ़े न होने से पश्चाताप कर पत्र को हाथ में लेकर रोने लगे. आता काय झालं, तब किसी स्त्री ने सबके बीच कह दिया, बेचारे के पिता मर गए. रडायला लागला ना तो म्हणल्यावर, क्योंकि बीमार तो थे ही, अब क्या था, सब में रोना धोना शुरू हो गया. तब वहाँ से एक आदमी निकला. वह बोला, क्यों रो रहे हो. तब उन्होंने कहा, इनके पिता मर गए, इससे सब रो रहे हैं क्योंकि पत्र आया है. तब मुसाफिर ने कहा, देखे चिट्ठी पढ़कर कहता है, अरे बेवकूफ़ो, तुम्हें तो खुश होना चाहिए, इसमें तो यह लिखा है कि पिताजी बीमारी से अच्छे हो रहे हैं. तब सभी इस अज्ञानपूर्ण कार्य पर पछताए. इसी तरह पहले पदार्थ के स्वरूप को तो जान लो, मग नंतर रडा नहीं तर हसा, काय पण करा, फिर रो हंसो, कुछ भी करो. इसके बाद प्रमाद पूर्ण घूमना लाभदायक नहीं है. प्रत्येक पदार्थ अपने स्वरूप में परिणम रहे हैं, यह दृष्टी में जच जावे. म्हणून पदार्थाचं स्वरूप समजण्यासाठी हे सगळा विस्तार आहे. म्हणून तो आदर्श असतो सगळ्यांसाठी. मग त्यांनी स्वाध्याय केला, बोलला, सांगितलं, उपदेश केला, त्याची सगळी चर्या त्याच्यातून तो उपदेशच असतो सगळ्याला. म्हणून आपण ज्ञानी आहे ना, सावधान किती राहायला पाहिजे की तुमच्याकडं बघून कसं खायचं, कसं उठायचं, बसायचं, बोलायचं, करायचं, सगळं सगळं अज्ञानीसाठी एक मार्गदर्शन आहे. हां, कसं नटतात, कसं थटतात, कसं फिरतात, टाइमपास कसं करणार वगैरे, हे सगळं बघितलं जातं बरं का. म्हणजे जर हे ज्ञानी असताना मग तसं असतं, दिसतं बाहेरून चर्येमधून पण बरं का. म्हणजे आता म्हणले ना, मी मध्ये आमची आत्या जाती की असं कार्यक्रमाला वगैरे जाती, लग्नाला वगैरे, पण असं अलिप्तता असते तिची आता त्याच्यात.
असं लय तुमच्या सगळं नटलं, तुमच्या सगळं म्हणजे इथं ह्यांच्यासमोर बरं का, असं नटलं बिटलं लय काय स्मिता काकी लय दागिने बिगिने घातले, असं काय रुचीच नाही राहिली त्याच्याबद्दल. जाणार की सगळं फॉर्मॅलिटी म्हणून सगळे कार्यक्रम अटेंड करणार वगैरे, पण अस्पर्शी राहतो का आपण त्याच्यामध्ये, किती इन्वॉल्ड राहतो, आनंद भोगतो त्याचा, हेच चुकतंय. होत आहे ना. हां म्हणजे अशी परिणती बदलत जाती ज्ञानीची असं मला सांगायचं आहे. आणि मग त्यामुळं तो एक आदर्श ग्रहण केला जातो. मग तिथं गेल्यावर सगळेजण भलेही सगळ्या पाहुण्यांमध्ये उभारली असेल बरं का तिने, पण त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी सगळ्यांची हे ज्ञानी बरं, त्यांच्या समोर असं काही करू नका बरं का, असं म्हणजे, किंवा त्यांना तिथं वर बसू द्या किंवा त्यांच्याकडे जरा लक्ष द्या, म्हणजे असं वेगळं येतं का नाही जरा ॲटिट्यूड सगळ्याचं त्याच्या निमित्तात. म्हणून म्हणलं की ज्ञानी आहे तर त्याची सावधानतापूर्वक क्रिया असते आणि ती इतरांसाठी आदर्श असते. म्हणून आपण पण ज्ञानी झालोय तर सावधानता ठेवा आपल्यामध्ये, कारण तुमच्याकडे बघून कोणाला मोक्ष मार्ग कळतोय तर कोणी वाममार्गी होऊ नये किंवा आपल्याकडं बघून तसे आदर्श प्रस्थापित होऊ नयेत. म्हणून तर म्हटलं ना, हां म्हणूनच झालंय असं ना आज की त्यागी मुनींकडे बघून लोक काय म्हणतात, चालतंय मग त्यागींना काय पालेभाज्या चालतात, टोमॅटो चालतंय, आदर्श कसं झाला समोर. असं झालं बेळगावमध्ये एक जण आले होते पंडित, आणि त्यांनी सगळं खातेत काय काय वगैरे तिथं करून खाऊ घालणाऱ्यांना माहिती होते, आणि ते आमच्याकडे आल्यावर आम्ही असं खात नाही. म्हटलं ते एवढे मोठे पंडित असताना खाते, तुम्हाला काय झालं. म्हणजे काय झालं, म्हणजे कसं आदर्श झाला बघा की विनाकारण. शास्त्र कोण वाचत नाहीये किंवा त्याच्यातून आदर्श ग्रहण करत नाहीये, जे दिसतं ना ते जास्त इम्पॅक्ट असतो त्याचा, कृतीचा जास्त प्रभाव असतो. म्हणून आपण आपली जबाबदारी किती वाढली आता हे सांगायचंय. म्हणून सांगितलं की सावध राहा, तुम्ही मोक्ष मार्गस्थ आहात तर तुमच्या निमित्तात अन्यांना पण मोक्ष मार्ग मिळावा, मोक्षापासून दूर जाऊ नये कोण. मग ते सगळं ते इथं MP च्या वगैरे मंदिरमध्ये लिहिलंय, तुम्ही अशा पोशाखामध्ये असेल तरच मंदिरात प्रवेश करा, नाहीतर मग तो पण आदर्शच व्हायला लागलाय लोकांचा आज. असे घालायला चालतंय ह्यांच्या. म्हणजे आता आम्ही जसं गेलो होतो एकदा यात्रेला कुठं, तर तिथं त्या मंदिरांमध्ये सगळे असे अदबीनी बसलेले, साडी पदर असं स्वाध्यायाला बसलेले, ते बाहेरचे आलेले लोक बघणार वाकून की आज जायला पाहिजे का नको. इथं भीती वाटली त्यांना की अशा कपड्यात काहीतरी त्यांचे जीन्स वगैरे असणार मुलींच्या अंगावर, जायला पाहिजे का नको इथं आतमध्ये, म्हणजे भय वाटतं. मग असं तुम्ही पण एक मेंटेन करायला पाहिजे ना, तसं एक काय म्हणायचं, एक अनुशासन असायला पाहिजे की नाही मंदिरात हेच कपडे असायला पाहिजे, याच्याशिवाय यायचंच नाही. मग लहान असू देत नाही तर मोठं असू देत. 13 वर्षाच्या खालच्या झालं, कुठं गेलं ते ओढणी सगळं, ते बोर्ड पण गायब झालं का. म्हणजे असं नकोय, उलट तुम्ही ते परवा एकांनी दाखवलं म्हणून, ती एक मुलगी एक स्त्री आली होती परदेशातून आणि ती अन्य जातीच्या मंदिरमध्ये वगैरे होती, तर तिथं दर्शन करताना तिचं इंटरव्ह्यू घेतलं लोकांनी की एकदम मस्त नऊवारी साडी बिडी घातली होती तिने, नटली होती असे दागिने वगैरे. मग तिला विचारलं तुम्ही फॉरेनर असताना अशा सगळ्या वेशामध्ये कसं काय. ती म्हणली ह्याच्यात जो आनंद मला मिळतोय ना, म्हणली ते तिथं बसून मी जर घातले तरी पण कपडे मला मिळायचं नाही हा आनंद. म्हणजे ती इथं दर्शन करायला एकतर म्हणली भगवंतांविषयी एवढं मला आदर आहे, इतकं भक्ती आहे, इथं आल्याशिवाय चैन पडत नाही म्हणली. आणि मग ती इथं आल्यावर म्हणली या वेशात असं वाटतच नाही की या वेशाशिवाय दुसरं काय आपण यावं इथं. म्हणजे कोणाचे भाव हे फॉरेनरचे, आणि तुम्ही सगळे फॉरेनर झालाय. इथं राहून सुद्धा फॉरेनर आहेत. म्हणजे नकोय असं, आपल्याकडून दुसऱ्याला असं मार्गदर्शन मिळायला नको, चुकीचा वाट मिळायला नको. ते पण सांगितलं की मंदिरात जाताना एका लहान मुलीनी पाठशाळेमध्ये सगळं ऐकल्यावर म्हणली की मी आजपासून नियम घेते की मंदिरात पल्लू घेतल्याशिवाय जाणारच नाही, ओढणी घेतल्याशिवाय. मग असे संस्कार करा ना, उलट पाठशाळेतनं वगैरे हे बिंबवा मुलांवर.
शाळेत जाणार, तिला विचारलं तू शाळेत जाणार असती सकाळी, मग कसं तू सगळं मॅनेज करणार, ओढणी बिडणी काय शाळेत नेत नसती. ती म्हणली मी आईबरोबर जाते दर्शनाला ओढणी घेऊन आणि मग आईबरोबर ओढणी पाठवून देते परत. म्हणजे तुम्ही काढू शकता हो मार्ग त्याच्यातून. पण ज्याला करायचं त्याला मार्ग मिळतो, नसेल त्याला करू शकतो. म्हणून पुरुषार्थ करा, धर्म टिकवा. आपल्या निमित्तातच धर्म राहणार आहे, नाहीतर मग संपणार आहे. म्हणतो ना, ते आपल्या निमित्तात संपू नये एवढी काळजी ठेवा. नुसतं वाचतोय शास्त्रामध्ये की पंचम काळानंतर धर्म संपणार आहे. कोणाकडून संपणार आहे हो? हेच सांगितलं होतं, भय ठेवा माझ्या निमित्तात धर्माचा ऱ्हास होऊ नये, माझ्याकडं बघून कोणी धर्मापासून दूर जाऊ नये. म्हणून धर्माशी जोडले जाऊ दे. एखादा जीव तुमच्या निमित्तात धर्मात स्थापित झाला तर त्यापेक्षा दुसरं मोठं पुण्यकार्य नाही. म्हणजे त्याला एकतर ही कला शिकवा, ध्यानाची, स्वाध्यायाची. आपण जे पूजन वगैरे करतो, आता म्हणलं ना MP कडच्या वगैरे लोकांना असं माहीत नाही आपण जे पूजनचं स्टाईल करतो, अर्घ्य प्रत्येक चढवल्यावर अनुभूती घेतो, स्वतःकडे जातो वगैरे, त्याचं प्रयोजनच ते आहे पूजेचं, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे जयपूरमध्ये टोडरमलमध्ये बसलो होतो आम्ही पूजा करायला आणि तिथे सगळे मागून येणारे जाणारे पंडित होतेच की, लहान शिकाऊ वगैरे. आणि मग आम्ही असं चाललेलं बघितल्यावर अर्घ्य चढवणार, ध्यान सांगणार वगैरे. मग त्यांनी नंतर भेटल्यावर विचारले, तुम्ही असं ध्यान करत होता, ऐकलो आम्ही असं कधी ऐकलो नाही, चांगलं वाटलं. मग आम्ही सांगितलं त्यांना, तुम्ही असं करत जावा. माहीतच नाही ना कला ती कोणाला. पूजा म्हणजे क्रिया राहिली आहे आता एक आता, त्यामुळे त्याचं भाव काय आहे तेच माहित नाही लोकांना. ऐकलं का त्यांनी काय सांगितलं? कुंतलगिरीमध्ये त्यांनी पूजन करत होते आणि ध्यान सांगत होते. असं करताना मध्ये तर एक ट्रकचा ड्रायव्हर चालला दर्शन करायला, तिथं थांबला होता मंदिरात आलेला, आणि तो नुसतं डोकं टेकून जायचं म्हणून थांबला, तर ते कानावर पडल्यावर त्याला ऐकावं वाटलं, त्याचे भाव परिवर्तित झाले. म्हणजे बघा ना, असं कोणाला तरी मार्गदर्शन मिळू शकतं, कोणीतरी जीव स्थापित होऊ शकतो. असंच झालं एकदा सोलापूरमध्ये. मी सकाळी वॉकिंगला म्हणून गार्डनमध्ये गेले होते आमच्या तिथं, आणि सामायिक करायचं राहिलं होतं म्हणल्यावर पल्लू वगैरे असं घेऊन बसले होते, कारण सगळे लोक फिरणार म्हणल्यावर आपलं कशाला चेहरा उगीच. मग असं बसल्यावर ते तिथं रामदेव बाबाचं एक कॅम्प चालतंय हो सकाळचं, ते व्यायामाचं, आणि ते दुसऱ्या साईडला बसले होते सगळे, पण असेल नजर पडलेली बघितलेली. आणि मग रोज तसं झालं की तिथं ध्यानाला बसायची मी, फिरायची, असं कोणतर माझ्याबरोबर होतं वाटतं. आणि मग मी नंतर जे काय प्राणायाम करत होते, योगा करत होते, ते सांगणार त्यांना माझ्याबरोबर कोण होतं माझ्या लक्षात नाही आता. आणि मग ते सांगताना त्यांनी ऐकलं आणि ते म्हटले, तुम्ही क्लास घेता का? म्हटलं क्लास बीस काही नाही. मग तुम्ही हे सगळं असं काय करता म्हणले, शिकवता का, ध्यान बिन करत सांगता का त्यांना काय? म्हटलं नाही. आणि मग त्यांनी मला त्यांच्या कॅम्पमध्ये बोलवलं होतं, एक दिवस तुम्ही सांगायला या, सगळ्यांना मार्गदर्शन करा. मग सगळे अजैन होते, असं काय त्यांना आपण आगमातलं तर नाही सांगू शकणार, पण सामान्य असं शेवटी आत्मा माहिती आहे हो सगळ्यांना, हे सांगितलं ना, पण ते कसं त्याला पकडायचं, त्याच्यात अनुभव कसा घ्यायचा, ही कला माहीत नाही एवढंच. नाहीतर आत्मा तर सामान्य सगळ्यांनी वस्तू मानलेली आहेच की, पण त्याला जाणल्यावर आनंद मिळणार आहे, त्याच्याकडे आपला उपयोग द्यायला पाहिजे, हे माहीत नाही आहे कला. आणि मग त्यांच्यामध्ये बसवलं की मला नेऊन, आणि त्या दिवशी त्यांना सांगायचं काय म्हटल्यावर मग आपलं 4 कषायांपासून वेगळा कसा, आणि मग त्या 4 कषायाचं स्वरूप कसं, असं वगैरे थोडंसं सामान्य घेतलं होतं. मग त्यांना सांगितलं होतं, रोज असं ध्यान करत जावा, थोडंफार तुम्ही जे काय प्राणायाम करता त्याच्यामध्ये एक 5-10 मिनटं ध्यान घेत जावा. मग त्यांना आवडलं ते तसं करायला वगैरे, आणि मग त्यांनी उलटं काय म्हणायचं, त्याच्यात रिस्पॉन्स चांगला दिला की हे केल्यावर चांगलं वाटतंय. म्हणजे आहे हो, जी गोष्ट चांगली आहे त्याला चांगलं म्हणण्यात आनंद यायला पाहिजे, आणि तर उपभोगा तर अजून आनंद आहे. ठीक आहे, एक वाक्य आहे,
पण ते काय व्हायचं नाही. जाऊ देत, मी हे एक वाचायचं राहिलं होतं. काल काय बघितलं होतं आपण? द्रव्य आणि पर्यायामध्ये, द्रव्यगुण पर्यायामध्ये अतत भाव आहे हे सांगितलं होतं ना प्रवचन सारच्या अपेक्षेने. तर त्याच्यातच अजून काय घेतलं की त्यांनी तिथं प्रश्न घेतलाय, जी हे सत्ता आणि द्रव्य ह्यांच्यामध्ये अभिन्नता असताना सुद्धा सर्वथा एकत्व नाही तर अतत भाव आहे, ही सिद्धी तिथं केली आहे. इथं आपण करतोय की सर्वथा भेद नाही तर कथनचित अभेद आहे. आणि मग तिथं प्रश्न विचारलाय की जे अपृथक असते म्हणजे एकरूप असतं, अभिन्न असतं, त्याच्यामध्ये अन्यत्व कसं असू शकतं? काय प्रश्न? कसं काय असेल? द्रव्य आणि गुण एकरूप आहे तर त्यांच्यामध्ये अन्यत्व कसं काय सांगताय तुम्ही? मग तिथं उत्तर दिलं होतं की जे प्रदेशाने भिन्न नाहीत त्यामध्ये अन्यपणा असू शकतो. काय असू शकतो? जसं वस्त्र आणि शुक्लत्व यात अन्यत्व आहे. शुक्लत्व मात्र चक्षु इंद्रियाचा विषय आहे, अन्य 4 इंद्रियांचा तो विषय नाही. वस्त्र तर 5 इंद्रियांचा विषय आहे. म्हणून वस्त्र म्हणजे शुक्लत्व नाही, शुक्लत्व म्हणजे वस्त्र नाही. अन्यथा दोन्ही एकच होऊन जातील. म्हणून त्यात तत्भाव नसतो तर अतत भाव असतो. काय कळलं? हां, म्हणजे द्रव्य आणि गुणामध्ये तत्भाव मानला तर ते एकरूप होऊन जातील. मग तुम्ही हे द्रव्य आणि हे गुण असं भेदच करू शकणार नाही. म्हणून सांगितलं त्यांच्यामध्ये अतत भाव आहे म्हणजे कथनचित भेद आहे. त्याप्रमाणे द्रव्य आणि अस्तित्व आदी गुणांमध्ये प्रदेश भेद नाही तरी अन्यत्व आहे. काय म्हणले स्मिता काकी? गुणामध्ये प्रदेशाच्या अपेक्षेने भेद नाही पण कथनचित अन्यत्व आहे. कोणाच्या अपेक्षेने? तर संज्ञा, लक्षण, संख्या, प्रयोजन, विषय, काय अजून, व्यपदेश, आधार, सगळे ह्याच्या अपेक्षेने. बरोबर, हां बरोबर, करेक्ट. मोतीचं माळाचं उदाहरण देऊन सांगितलं की आता तुम्हाला त्यांनी पण तेच विचारलं 45 गाथेचं. नाही ते वाचू पाहिजे आपण परवा दिवशी थोडंसं परत एकदा. 45 गाथेची शंका आहे त्यांना की कसं त्यात खुलासा केलाय, हेच आहे का वर्णन म्हणून. हां, किंवा ह्याचे कॅसेट झालेले ते ऐका परत, म्हणजे अजून त्यातनं खुलासा. हां, 45 गाथेचं बघा कुठे काढून. मग हे भेद समजून काय उपयोग? निर्विकल्पतेसाठी तर अभेद अनुभव करायला सांगितलाय. मग तुम्ही भेद का सांगायला लागलाय, भेद का करताय असं त्यांनी प्रश्न विचारला तिथं. तर वस्तुव्यवस्था समजून घेण्यासाठी अभेद वस्तूमध्ये भेद करून कथन केलं जातं. त्यामध्ये लक्ष तर अभेदाला ग्रहण करण्याचेच आहे. नेयामध्ये भेद केला तरी तो भेद रागाचं कारण नाही, रागाला उत्पन्न करत नाही. काय म्हणले? म्हणजे तुम्हाला त्याच्यामधून विकल्प राग होण्याचं काय कारणच नाही आहे. जर की द्रव्यामध्ये जर गुण आहेत, पर्याय आहेत असं भेद करून सांगितलं तर रागाचे कारण त्या जीवाची योग्यता आहे. गुणभेद आहेत म्हणून राग नाही, अन्यथा जीवामध्ये अनंत गुण आहेत, त्याला जाणताना जीव अनंत रागी होईल. पण असं तर नाही. भूमिकानुसार राग येणार, पण या रागाला तोडायचे तर अभेद वितरागी आत्म्याकडे दृष्टी द्यायला हवी. गुणगुणी असा भेद करणे व्यवहार आहे व गुणगुणीचा भेद सोडून अभेद होणे हा निश्चय आहे. या कथनचित भेदाचे ज्ञान झाल्याशिवाय जे काही शुभभाव आहेत, शुभभाव आदी करतो तो धर्म नाही हे समजणार नाही. म्हणजे तुम्ही गुणगुणी असा भेद करणे व्यवहार आहे. गुणांच्या गुणांमध्ये भेद केला म्हणून राग होत नाही, अन्यथा मग अनंत गुण आहे तर अनंत रागी होईल. गुण हे भेदरूप आहेत असं कथन करताना त्याच्या निमित्तात राग होत नाही जीवाला, म्हणजे राग उत्पन्न होत नाही, ते रागाचं कारण नाही आहे. अन्यथा अनंत गुणांना जाणताना अनंत रागी होईल हा जीव. पण असं तर नाही आहे, उलट वितरागता दाखवणार आहे जर तुम्ही त्या गुणांकडून अभेद वस्तू बघितलं तर. म्हणून वस्तू स्वरूप समजण्यासाठी म्हणून हे सगळं कथन आहे, सर्वथा भेद नाही. आता डोळ्याचे काम कान
एकामध्ये आतत भाव नाही लावायचा. दोन द्रव्य म्हणजे दोन कसं ते पृथक्त्व झालं हो. मग अन्यत्व कुठं आलं त्याच्यात? त्याचे प्रदेश वेगळे. जीवाचं सांगताय ना जाण्याचं कार्य तुम्ही, मग जीव आणि डोळे कान पृथक्त्व येणार. शरीरातले दोन भाग घेतले त्यांनी. एका इंद्रियाचं काम दुसरं इंद्रिय करणार नाही एवढं सांगायला. तसं एक गुण दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही. एका पर्यायामध्ये दुसरी पर्याय काय बाधा करू शकत नाही. मग हे सगळं समजून भेद जरी कळायला लागलाय आपल्याला, भेद जरी आपण समजून घेतो तरी त्याच्यातून अभेद वस्तूच पाहायची आहे हे ग्रहण करा, तर आपल्याला ज्ञानवान आत्मा दिसणार. हो. जाणा रागरहित वीतरागी अनंत गुणवाल्या निज ध्रुव स्वभावाला जाणा. अभेद आत्म्याला लक्ष करा. जाणा मी आहेच. माझ्यामध्ये गुणभेद नाहीत, पर्याय भेद नाहीत, विकल्प नाहीत, आकुलता नाहीच. शुद्ध आत्मा तर निराकुल, शांत, सुखमय आहे. जीवच आहे जाणा. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं